कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी त्यांचं पुस्तक भेट देऊन सत्कार करा. तालुका अध्यक्ष मराठा सेवा संघ यवतमाळ त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी रसिक श्रोत्यांना अण्णाभाऊंच्या जीवनाविषयी आणि साहित्याविषयी मार्गदर्शन करावं. या भारतामध्ये सर्वप्रथम आपल्याला शिक्षण देऊन आपल्याला समाज सुधारण्याची संधी देण्याचं काम त्यांनी केलं की महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गाडगेबाबा गुरुजी महाराज या सर्व महामानवांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो. आणि ज्या महानायकांची या ठिकाणी आपण जयंती साजरी करत आहोत त्यांना सुद्धा या ठिकाणी मी श्रीमान वंदन करतो. आज अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा मराठी दिवस या ठिकाणी मध्ये आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष वनी, तसेच विद्यापीठावर उपस्थित मायाताई आसुकर अध्यक्षा जिल्हा ब्रिगेड, तसेच निलेश भाऊ झाडे अध्यक्ष संभाजी ब्रिगेड, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी, बंधू भगिनी आणि सर्व जगद्गुरु तुकाराम साहित्य संमेलन साहित्य परिषदेचे सर्व पदाधिकारी, मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी, आपणास कदाचित अण्णाभाऊ साठे हे कोण असा प्रश्न करू शकतो. जे लोक चळवळीच्या बाहेर आहेत त्यांच्यासाठी अण्णाभाऊ साठे हा नवीन व्यक्ती कोणीतरी आपल्याला ऐकण्यासारखं वाटतो. परंतु मित्रांनो, या देशामध्ये जी सांस्कृतिक चळवळ सुरुवातीपासून आहे, या सांस्कृतिक ज्याला मी दहशतवाद असं म्हणतो, या दहशतवादाच्या वादाच्या ओझ्यामध्ये जे तुमच्या आमच्यासाठी आणि तुमच्या आमच्या विचारासाठी घडले, तुमच्या आमच्या विकासासाठी घडले, त्या सर्व महापुरुषांना या ओझ्याखाली दाबून ठेवण्यात आलं होतं. आणि ते ओझं दूर सारून त्या ओझ्यामध्ये दबलेल्या आमच्या महापुरुषांना बाहेर काढण्याचं काम या महाराष्ट्रात जी संघटना करीत आहे ती मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड करीत आहे. म्हणून मित्रांनो, तो व्यक्ती कोणी मराठा जातीचा असो, तो व्यक्ती कोणी कुणबी जातीचा असो, तो व्यक्ती कोणी तेली जातीचा असो, हा आमच्यासाठी मोठा प्रश्न नाही. आमच्यासाठी मोठा प्रश्न हा आहे की ज्या व्यक्तींनी, ज्या महामानवांनी या महाराष्ट्रासाठी, या देशातील बहुजन समाजासाठी आपलं जीवन वाया घाललेलं आहे, सर्व महापुरुषांचं नाव, त्यांचं सर्व कर्तृत्व तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम मराठा सेवा संघ या संघटनेच्या माध्यमातून, जगद्गुरु साहित्य परिषदेच्या माध्यमातून हे काम आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देशातच नव्हे तर जगामध्ये सुद्धा आज हे काम सुरू आहे. आणि त्या निमित्ताने मग जे काही आमच्यावरती सांस्कृतिक दहशतवाद आमच्या डोक्यामध्ये, आमच्या मेंदूमध्ये जो पडलेला आहे, तो सांस्कृतिक दहशतवाद परंपरेच्या आधारावरती म्हणा, अंधश्रद्धेच्या आधारावरती म्हणा, जो आमच्या डोक्यामध्ये अनेक वर्षापासून खत पाण्याने दूर झालेला आहे, ते उघडण्याचं काम मराठा सेवा संघ करीत आहे. आणि म्हणूनच ज्या साहित्यिकाने आता प्रास्ताविकामध्ये, संचलनामध्ये आमच्या मित्रांनी या ठिकाणी सांगितलं की ज्या साहित्यिकाने 1.5 दिवस किती दिवस केले, फक्त 1.5 दिवस. गाडगे महाराज साहेब केलेले मोठा माणूस झाला, ह्या माणूस 1.5 दिवस गेला तरी मोठा माणूस झाला. मग या असं कसं समीकरण होऊ शकते किंवा शाळा तर शिकावंच लागते. आपण असं म्हणतो की शाळा शिकलीच पाहिजे, पण शाळेत न जाणारे माणसं जर
मोठे साहित्यिक बनत आहे तर मग शाळेत जायचं कधी काही प्रश्न विचारतो आपल्यासमोर कोण किती शाळेत जात कशाला तर शाळांमध्ये जायचं कशाला शिक्षण घ्यायसाठी आपण शाळेत जातो परंतु हे शिक्षण जे आहे ते शिक्षण तुम्हाला कोणत्या विचाराचं बनवते हे त्यासाठी महत्वाचं आहे. अण्णाभाऊच्या कदाचित 3 दिवसांमध्ये लक्षात आलं की आम्ही जे काही शिकत आहोत ते शिक्षण आमचं नव्हे म्हणून ते 3 दिवस शाळेत गेले असेल आणि 1.5 दिवसानंतर शाळा सोडली. आता ते शाळा सोडण्याचं कारण आर्थिक परिस्थिती जातीयवाद विषमता ह्या सगळ्या गोष्टी आहेत परंतु एक त्यामध्ये त्यांनी एक हे सुद्धा त्यांना कदाचित कळलं असेल पण या शिक्षणामध्ये आमच्या उन्नतीचं कोणत्याही प्रकारचं काही साहित्य दिसत नाही आणि म्हणून आम्ही जे काही वाचतो आम्ही जे काही शिकतो ते कोणीतरी 5 स्टार हॉटेलमध्ये कोणीतरी एसीमध्ये बसून जर कोणी शेतकऱ्यासाठी शेती कशी करावी हे जर साहित्य कोणी घेत असेल एखादी माहिती घेत असेल तर ती खरोखर प्रॅक्टिकलमध्ये योग्य ठरते काय याचा तुम्ही आम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे हे काही लहान मोठे नाही आपल्या जगामध्ये थोर झालेले एक मोठे साहित्यिक आहे परंतु हे असा व्यक्त करावा लागतो की हे साहित्यिक आम्हाला कळू दिले नाही आणि या साहित्यिकांनी काय केलं असं जर आपण विचार केला तर मराठी साहित्यामध्ये जो माणूस 3 दिवस शाळेत जातो त्या माणसाने कादंबऱ्या लिहावं ते किती लिहावं 30-35 जवळपास कादंबऱ्या या महामानवाने लिहिल्या आहेत. या महामानवाने पोवाडे लिहिले या महामानवानं नाटकं लिहिली शाहीर लिहिलं शाहीर म्हणून ते नाटक होते अशा वेगवेगळ्या साहित्यातून काय मांडलं वेगवेगळ्या साहित्यातून काय मांडलं कोणतं काल्पनिक चित्र मांडलं नाही कोणतं तुमच्या मनामध्ये जे चमत्कारिक गोष्टी घातल्या त्या तुमच्या त्यांनी लिहिलेले नाही तर ते साहित्य तुमचं आमचं स्वतःचं दिसणारं श्रमकरी कष्टकऱ्यांच्या जीवनामधलं जे काही समस्या होती त्याच्यावर काही उपाय त्यांनी मांडले होते ते सगळं साहित्य आपल्या अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्यामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे लिहिणाऱ्याचं खूप आहे आपल्याला अशा लोकांची आपण साहित्य सम्राट म्हणून आपण ओळख आहे की ज्यांनी आपल्यासाठी साहित्य लिहिलं नाही तर लिहिलं साहित्यावर शृंगारावरती काय लिहिले चौदवीचा चांद देतो आपल्या साहित्यामध्ये लिहिलं की चौदवीचा चांद देतो. आता चंद्राचं आपल्या बाईच्या चेहऱ्याचं काय साम्य आहे ते त्यानेच माहिती परंतु कुठंतरी काल्पनिक गोष्टी कुठंतरी अंधश्रद्धेला कल्पाने घालणारं कुठंतरी जातीय वर्चस्व निर्माण करणारं साहित्य त्या देशामध्ये लिहिण्यात आलं परंतु त्यांनी खऱ्या अर्थानं कष्टकरी खऱ्या अर्थानं श्रमजीवी समाजाच्या दुःखद वेदना त्याच्यातून मांडल्या त्याच्यामध्ये उपाय सांगितले ते साहित्य मात्र आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचू दिलं नाही. या माणसाने जेव्हा साहित्य लिहिलं तेव्हा प्रस्थापित समाज लोक यांना विरोध करीत होते याच्या साहित्यामध्ये काही दम नाही त्यासाठी मोठा आहे. म्हणजे कोणी जर ज्याला साहित्य सम्राट आम्ही म्हणतो ते अनेक वर्ष शाळेत गेले त्यांचे गुरु होते त्यांना शिक्षणाची पूर्ण सुविधा होती अशा अनेक वर्ष शाळेत गेल्यानंतर त्यांनी साहित्य तयार केलं तो मोठा की जो 20 दिवस शाळेत जाते तो मोठा. ज्यांनी कोणी द्रोणाचार्य करून आपल्याला माहिती आहे कसा की द्रोणाचार्य करून शिक्षण घेणारा अजून मोठा कोणापासून न शिकणारा एकलव्य मोठा हे तुम्ही आम्ही गरवाले पाहिजे. आणि आपण जेव्हा ते सगळं महाभारतातून पाहतो आमच्या एवढं लक्षात आलं पाहिजे की जो एकलव्य होता तो स्वतःच्या भरोश्यावर शिकला होता. तो कोणाच्या भरोश्यावर शिकला होता स्वतःच्या भरोश्यावर शिकला होता. आणि तुम्हाला सांगितले त्या माझा पुतळा होता म्हणून मी गुरु होतो त्याचा म्हणून मी त्याला आमचा मागितला आपल्याला गुरुदक्षिणा दिली तसं नव्हे. या माणसानं शिकू दिलं नाही म्हणून त्या गुरुच्या पुतळ्याला तो 3 आहे त्याच्या डोळं फुले त्याचं नाक फुले त्याचं डोकं फुले हे याच्या माध्यमातून एक लढत शिकला आणि तो शिकल्यानंतर त्याला काय केलं या अर्जुनापेक्षा तो श्रेष्ठ धनुर्धर झाला. मग पुन्हा तिथं वर्चस्व आला की त्याचं खातो आम्ही याच्या वाटलं आम्ही राजाचं खाऊ राजाचं पोट धनुर्धारी पूर्ण नाही झाला तर आमचं काही घर नाही घ्यावे हे झालं आम्ही फोटो ते फोटो घ्यायला करा हा फोटो धनुर्धारी घ्यायला न शिकलं धनुर्धारी म्हणून राहिले तर आम्हाला पण विचारलं बोलले हा एक प्रवास निर्माण झाला त्याच्या गुरुमध्ये ते खूप होतं त्यामुळं तेव्हाच्या काळात काही वेगळं नव्हता तेव्हा त्याला आदर्श सुद्धा तेव्हाची त्याला आठवणी मला कोणी किंमत देत नाही त्याने त्याला आता कापून टाकला याची काही पताही नाही म्हणून आमचे खूप गोष्टी तुम्हाला सगळे माहीत आहे मराठा जेव्हा सगळ्यांना माहीत आहे तुकाराम मेला
पहिल्याच्या मिळाला मोठी मारले आणि बोट काय ढोकली तर याची बोट ढोकली कांदा कसा गेला तर दुसरी झाली. तर हे सगळं त्या ऐश्वर्यासोबत घडून राहिला बैलाच्यासोबत घडत राहिला तसं सुद्धा या महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊ साठेसोबत घडलेला आहे. एवढा मोठा साहित्यिक असून सुद्धा त्याला दाखवण्यात आलेला आहे. हा सांस्कृतिक दहशतवाद आहे आणि म्हणून या माध्यमातून जेव्हा ह्या चळवळी महाराष्ट्रामध्ये कार्य करायला लागल्या त्यामध्ये मराठा सेवा संघटनेने हा सांस्कृतिक दहशतवाद मोडण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये सुरू केलं. जो अण्णाभाऊ साठे विचार करा की आम्हाला आज कळलं ते आमचे उपाशी तापाशी असणारे जे बांधव आम्ही बघतो आणि त्यांच्या विचाराचा कोणत्याही प्रकारच्या स्कीम तुम्हाला दिसणार नाही. परंतु जे प्रस्थापित आहे त्यांना अधिक बळकट बनवण्यासाठी या देशामध्ये अजूनही यंत्रणा कामी आहे. आजही तुम्ही जर बघितलं आम्ही 15 लाख करोड रुपये या देशाची अर्थसंकल्प आहे त्यापैकी 5.5 लाख करोड रुपये भांडवलशाहींना मदत म्हणून या सरकारनं या वर्षीच्या बजेटमध्ये जाहीर केलेलं आहे. म्हणजे विचार करा 1/3 जो पैसा आहे तो भांडवलशाहींना पक्क बनवण्यासाठी त्यांचे मुलं पुन्हा मजबूत करण्यासाठी या देशामध्ये किती लोक आहेत ते 1500 लोक आहेत. आणि आमच्या शेतकरी बांधवाला काही झालं तर एखाद्या कुठेतरी 5 वर्ष दिले त्यांच्या तोंडावर 50,000 कोटी रुपये दिले पूर्ण मीडियामध्ये 50,000 कोटी रुपयाची मदत शेतकऱ्याला केली. 50,000 किती संख्या आहे? करोडो शेतकऱ्याची संख्या आहे. आणि 15 ते 16 लोकांना 5.5 लाख करोड रुपये या वर्षी मागच्या वर्षी 4 लाख करोड त्याच्या आधी करोड दिलं तर 15 लाख करोड 10,000 कोटी रुपये 3 वर्षात या सरकारनं भांडवल त्याला मदत म्हणून दिलं. कर्ज म्हणून मदत म्हणून त्याने दिलेला आहे. आणि विचार करा की जर आज जर अण्णाभाऊ साठेचा आम्हाला विचार आहे कधी आठवतो की त्यांनी ज्यावेळेस सांगितलं होतं लगेच स्वातंत्र्य झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी म्हणते मोर्चा काढून सांगते की ये आजादी भूती है देश की जनता भूती है. कारण त्यांना माहिती होतं की देशाची जी खरी जनता आहे मोठ्या संख्येची जनता आहे ती दुप्पट आहे. त्याच्यामुळं स्वातंत्र्य म्हणजे काय? कोणासाठी स्वातंत्र्य? चांगला माणूस म्हणजे काय याच्यात दिली पाहिजे. चांगला माणूस म्हणजे काय? चांगला म्हणजे तो विकास बोलून काही करत नाही तो चांगला. चांगला म्हणजे माझ्या पद्धतीने काम करते तो चांगला. चांगला म्हणजे याच्या पद्धतीने काम करते तो चांगला. चांगल्याची व्याख्या असली पाहिजे. तसंच स्वातंत्र्याची सुद्धा व्याख्या त्यांना कळली होती की हे देशची जनता जे भूती आहे म्हणून हे स्वातंत्र्य हिंदीमध्ये सांगितलं त्यानं. विचार करा तुम्ही मराठीतने सांगितलं हिंदीमध्ये सांगितलं देशातल्या कानाकोपऱ्यात ते गुंजलं पाहिजे. आणि आधी मग आम्ही संघटनेचे लोक जेव्हा पुरोगामी संघटनेचे आंदोलन करतो ते वाक्य वापरतो वेगवेगळ्या पुरोगामी आंबेडकरी समाजाच्या संघटना असतात किंवा मराठा सेवा संघाची संघटना असतात किंवा कोणत्याही संघटना असतात त्या पुरोगामी विचारसरणीच्या चळवळीचे जे आहे हे वाक्य अजूनही आम्ही आंदोलन वापरतो किंवा ये आजादी झुकी आहे देश की जनता झुकी असं सांगणार. त्यानंतर दुसरं एक महत्वाचं साहित्य जे त्यांचं वाक्य आहे ते म्हणजे पृथ्वी जे आहे ते शेष नागाच्या फणेवरती नसून पृथ्वी जे आहे ते शेतनागाच्या फणावरती नसून ते कष्टकऱ्यांच्या हातावर आहे. जी कष्टकऱ्यांच्या हातावरती तरलेली आहे पृथ्वी ही काही शेतनागाच्या फणावर नाही आहे. मित्रांनो तुम्हाला आम्हाला माहित आहे आपल्या काही दंतकथा आहे त्या दंतकथेमध्ये हे सगळं मांडलेलं आहे की मग पृथ्वी जी आहे ते शेतनागावर आहे आणि जेव्हा ती हालते तेव्हा काय होते भूकंप येतो असं म्हटलं जातं. आता त्या काळात अधिकाऱ्यानं घेऊन टाकलं त्याला वाचलं की खरं येतं कुणाला माहिती त्याला जे वाचलं की लिहिलं. परंतु आजच्या युगामध्ये जिथं भौगोलिक सगळ्या गोष्टींचा आपली उन्नती झालेली आहे सॅटेलाईट आलेली आहे पृथ्वीला आली आहे त्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला कळलेलं आहे की पृथ्वी कोणाच्या नागाच्या शेषनागाच्या मस्तकावर नाही आहे ती स्वतः भोवती फिरते आणि सूर्याच्या भोवती फिरते. हे सगळ्यांना माहीत आहे. हे सगळ्यांना माहीत असताना सुद्धा तुम्ही टीव्हीवर तुम्ही पाहिलं त्याच्या दंतकथा म्हणजे अण्णाभाऊ साठे किती विचारवंत होता त्याचा किती दूरदृष्टी होती तेव्हा पृथ्वी कोणा शेषनागाच्या वरती बसलेली नाही आहे. तर ती जर आता कष्टकऱ्याच्या हातावर पृथ्वी आहे काय? नाही. कष्टकऱ्याच्या हातावर पृथ्वी नाही पण जे काही कष्टकरी लोक या पृथ्वीवर काम करतात त्यामुळे ही पृथ्वी आज टिकून आहे. जर आम्ही ऐकलपणा केला आम्ही मोडतोड केलं सगळं काही आम्ही जर आज जे काही तुम्हाला माहिती आहे की झाडं लावा झाडं जगवा आता आपण म्हणतो प्रदूषण मुक्त झालं पाहिजे वगैरे म्हणतो जे लोक कष्टकरी लोक हे सगळं करत आहेत ते झाडं लावतात कष्ट घेतात त्याला वाढवलं पाहिजे वगैरे वगैरे अनेक गोष्टी पृथ्वीला वाचवण्यासाठी जर तुम्ही काम करत असाल तर कष्टकरी समाज करत असतो.
आणि म्हणून कष्टकरी श्रम तरी तो समाज आहे याचं नेतृत्व कोणी केलं? अण्णाभाऊ साठे केलं. कोण्या प्रस्थापित लोकांच्या हितासाठी नाही तर कष्टकरी श्रम करी तो जीव होता त्याच्या अन्यायाला वाचा फोडण्याकरिता हा अण्णाभाऊ साठे आपला नेहमीच काम करत होता. म्हणून मी त्याचे 2 ओळी म्हणतो की धन्य तुम्ही साहित्य सम्राट अण्णाभाऊ, धन्य तुम्ही साहित्य सम्राट अण्णाभाऊ, बहुजन आम्ही आपले सदैव ऋणी राहू, बहुजन आम्ही आपले सदैव ऋणी राहू. त्या पद्धतीने अण्णाभाऊचं काम होतं की आपल्या साऱ्या बहुजन समाजाला त्यांचं ऋण नेहमीसाठी आपल्या अंगावर राहणार आहे. असं हे थोर साहित्य सम्राट यांनी आपल्या साहित्यामध्ये, जसं मी तुम्हाला सांगितलं की बायबलमध्ये सुद्धा तुम्ही वाचलं होतं. आता या पृथ्वीच्या ओळख बायबलमध्ये सुद्धा आपण तुम्ही वाचलं होतं. अनेक लोक आता इतिहासात झालेले लोक आहेत, एमपीसी झालेले लोक आहेत, त्यांना सगळ्यांना बऱ्याच लोकांना माहीत आहे कोपर्निकस नावाचा वैज्ञानिक होता. कोपर्निकस नावाचा वैज्ञानिक बायबलमध्ये असं लिहिलं होतं की बाबा सूर्य जो आहे हा पृथ्वीभोवती फिरतो. आता कोणाला दाखवलं, लहान मुलाला दाखवलं, मोठ्या माणसाला दाखवलं, पृथ्वीवर उभा राहिला तर हेच म्हणणार आहे की काय होते पृथ्वीवर फिरते मान्यता होती. लिहिणारा लिहिणं तो माणूस होता. जे काही होते या पृथ्वीतलावर जे पैदा झाले ते मेले ते सगळे माणसं होते. ज्यांनी मोठं काम केलं आणि त्याला देव म्हणतो, काय म्हणतो, महापुरुष म्हणतो, काय म्हणतो, नाव करतो, त्यांची आपण पूजा अर्चा करतो, जयंती साजरी करतो. ते थोर होतात, ते समाजाने घडतात, त्यांचा आपण पूजा अर्चा करतो, त्यांची फोटोला आपण जयंती पुण्यतिथी म्हणून साजरं करतो, त्यांची आपण ठेवतो, नतमस्तक करतो, इथपर्यंत ठीक आहे. परंतु जेव्हा साहित्यामध्ये किंवा त्या बायबलमध्ये असं लिहिण्यात आलं, परंतु ज्यावेळेस कोपर्निकस नावाचा व्यक्ती घोड्यावरून जेव्हा रस्त्याला जात होता, तो घोड्यावरून जोरात जात होता, तर त्यावेळेस त्याला असं लक्षात आलं की आजूबाजूला झाडं पळत आलं. त्याला काय लक्षात आलं आजूबाजूला झाडं पळत असलं. आपण गाडी प्रकारला आजूबाजूला झाडं पळताना दिसते तर घोड्यावर बसल्यानंतर त्याला वाटतं की आजूबाजूला झाडं पळत आहे. त्याच्या हे लक्षात आलं की झाडं पळत आहे, तो थांबला. त्याच्या लक्षात आलं की झाडं थांबली. त्याने हे साधी गोष्ट आहे, त्याने वाटलं तर आपल्याला वाटतं की झाडं तर पळत नसते, आपण घोड्यावर चालतो तर आपण गाडीत बसलो म्हणून झाडं पळताना दिसते. आणि जर आपण थांबलो की गाडी आपले झाडं सगळे पळत थांबून जातात. त्याला हे सत्य माहीत होतं का पळून कोण राहिलं, मी पळून राहिलो घोड्यावरून, झाडं पळून राहिले का नाही. या त्याच्या जीवनामध्ये या मुद्द्यावरून त्याने विचार केला की कदाचित असं होऊ शकते पृथ्वी काय फिरत असं आणि आपल्याला सूर्य झाडाप्रमाणे धावत गेलो. हे जर डोक्याची कल्पना आहे, त्याच्या कल्पना आल्याबरोबर त्यांनी त्याचा विचार केला, त्याचं संशोधन केलं, त्याच्या लक्षात आलं, त्याला माहीत झालं स्वतःला की नाही बाबा पृथ्वी एक फिरत आहे, सूर्य काही फिरत नाही, पृथ्वीच्या भोवती सूर्य फिरत नसून सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरत आहे. ही जेव्हा संतकथा मनात त्या जुन्या काळाची होती ती त्याने फोडून काढली, तेव्हा सुद्धा धर्मवेडे लोकांनी त्याचा जीव घेतला. त्याचं जे काही संशोधन होतं गॅलिलिओने मांडलं. गॅलिलिओला सुद्धा जेलामध्ये जावं लागलं, त्याला सुद्धा प्रताडणा करण्यात आली. परंतु नंतर काळामध्ये लोकांना हे समजून गेलं की बाबा पृथ्वी जी आहे ती सूर्याभोवती फिरते. तर जे धर्मगुरू आहे ख्रिश्चन समाजाचे अजूनही 25 डिसेंबरला ख्रिसमसच्या दिवशी ते जगासमोर माफी मागतात कोणाची, कोपर्निकसची आणि गॅलिलिओची, की आम्हाला माफ कर, आमच्या पूर्वजांनी तुमची हत्या केली, आम्हाला माफ करा. ते कधीही त्याच्यानंतर असं म्हणत नाही की सूर्याभोवती पृथ्वीचे तेच सांगतात की पृथ्वीभोवती सूर्य फिरते बा, असं ते आता म्हणत नाही. परंतु तुम्ही रोज टी व्ही पाहता, त्या टी व्हीमध्ये काय दाखवलं जाते, त्या टी व्हीमध्ये हेच दाखवलं जाते आधी की सूर्याचं ग्रहण कसं होते तर राहून टिकून आहे, त्याचे मुंडके ते फिरत असते, मग ते गिळलं तर सूर्याचं ग्रहण होते आणि मग कोणतरी देवता येते, मग त्याला ते सोडवते, सूर्याचं ग्रहण काय होते. अजूनही तेच चालू आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य की साहित्य जे आहे अण्णाभाऊच्या साहित्याची संबंधित हा विषय सांगतो की आपल्या साहित्यामधून जे काही चुका झाल्या, चुका अण्णाभाऊच्या साहित्यातून भविष्य आहे, चुका माझ्या बोलण्यातून तुम्ही तुमच्या बोलण्यातून, पण त्या दुरुस्त केल्या पाहिजे ही जबाबदारी कोणाची असते, जो या स्वतःला प्रस्थापित समजतो, स्वतःला धर्मगुरू समजतो, त्यांची सगळ्यांची जबाबदारी आहे. ते सगळं दुरुस्त केलं पाहिजे. आता चुकीचं जर शिकवत असं, चुकीचं जर साहित्य त्याच्यात येत असं, चुकीचं जर टी व्हीवर सांगत असं तर टी व्ही पाहायला नाही. म्हणून त्याने आपण तसं त्याला वाटलं त्या चुकीचं जर शिकवत असं तर काय राहतच नाही आहे का नाही. चुकीचं जर शिकवत असं तर काय राहतच नाही. म्हणून हे सगळं जे काही साहित्य निर्माण झालेलं आहे ते अण्णाभाऊचं साहित्य एकीकडं आहे, बाकीचं साहित्य दुसरीकडं आहे. हे विरोधाभास आहे. म्हणून अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये जो दम आहे ते वाचल्यानंतर कळेल. त्यांचं फकीरा नावाचं एक कादंबरी तुम्हाला सगळ्या माहिती राजकीय पुरस्कार प्राप्त कादंबरी आहे. त्यांनी
शिवाजी महाराजांचं जेव्हा रशियामध्ये त्यांना निमंत्रण होतं, शिवाजी महाराजांचं तिथं पोवाडा गाऊन लोकांना शिवाजी महाराजांची माहिती टाटा समुद्रापलीकडे येणारा माणूस जर कोण असं तर अण्णाभाऊ साठे होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जय म्हणत असत तर शिवाजी महाराजाला ज्यांना ज्यांना मोठं केलं होतं त्यांची जय म्हणत कर्तव्य सुद्धा आपलं तेवढंच असते. म्हणजे महात्मा फुले असो, मग ते आपले अण्णाभाऊ साठे असो, शाहू महाराज असो, पंजाबराव देशमुख असो, कर्मवीर भाऊराव पाटील असो, ज्यांनी ज्यांनी शिवाजीला समोर नेण्याचं काम केलं असं तर त्यांची सुद्धा जय करणं आपलं काम आहे. म्हणून अण्णाभाऊ साठे यांची जयंती या ठिकाणी वणीमध्ये साजरी केली. त्याबद्दल मी वणी त्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. यानंतर अण्णाभाऊंनी शेतकऱ्यावर सुद्धा चांगलं साहित्य लिहिलं आहे. शेतकरी आमचा जो साधा सुद्धा असते पगडी घालून असते, पगडी घालून शेतकरी जो राहतो आणि लोकांचे जे काही तुम्हाला आधी ते शोषण करते, पहिली ते तुम्ही शोषण करते. तुम्ही जर महात्मा फुलेचं साहित्य वाचलं त्याच्यासाठी तुम्हाला शेतकऱ्याचा असून वाचल्यानंतर हे लक्षात येते आजचा शेतकरी तो शेतकरी काही फरक नव्हता. म्हणजे शोषण जेव्हापासून चालू आता शोषण चालूच आहे. तर त्या शोषणाच्या विरोधात कारण तुम्हाला सांगितलं कष्टकरी आणि श्रमजीवी वर्गासाठी अण्णाभाऊंनी साहित्य निर्मिती केली. तर त्या अण्णाभाऊंनी त्यांच्या साहित्यात शेतकऱ्याला सुद्धा उत्तेजित केलं की तू पगडीधारी शेतकरी आहे, तू श्रम करतो, तू घाम गाळतो, पण तुला बनविणारे तुझ्या या कामाचा मोबदला न देणारे, तुझं शोषण करणारे जे काही लोक जे काही वर्ण समोर आहे या सर्वांना तू काय हाणून पा आणि तुझी सत्ता तिथं स्थापन कर. शेतकऱ्याला दिसून आहे अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये कवितेतून मांडलेलं त्यांनी की शेतकऱ्यांना असं म्हटलेलं त्यांनी की हे तू पगडीवाला शेतकरी आहे, तू एवढी मेहनत करतो, राबराब स्थितीत राहतो, पण तुझ्या या मेहनतीचा तुला मोबदला मिळत नाही, शोषण करते तुझं शोषण करत आहे, म्हणून तू यांच्या शोषण करतेचं जे काही साम्राज्य आहे ते पाडून तुझं साम्राज्य होतं. आता मला सांगा या साहित्यामध्ये या वाक्यामधून त्यांनी जे काही प्रेरणा शेतकऱ्यांना दिली तर त्या शेतकऱ्यांना वाचलीच नाही तर तुम्हाला कळत तुम्हाला अण्णाभाऊ साठे कळत कसं शेतकऱ्यासाठी झटणारा अण्णाभाऊ साठे ते काही कळत नाही. शेतकरी त्यांनी झटणारे एखादी पंजाबराव देशमुख आहे ते कळत नाही माहीतच नाही ना, कारण आम्ही यूज केलं नाही ना, समोरच नाही यूज केले माहीत पडण्याचा विषयच नाही आहे का नाही. एखाद्या क्रिकेटच्या मॅचमध्ये तेवढेच जेवढं रोग खेळत राहिले एखादा चांगला क्रिकेट भारतात शेतकरी अजून टीममध्ये घेतलंच नाही, तुम्ही पाहायला पाहूच शकत नाही. आम्ही एवढे आमचे सगळे विद्यार्थी मित्र आहे तिथं ज्यांचं एमपीसी झालं आहे यांना जर विचारलं तुम्हाला जर भविष्यात काय व्हावं इंजिनियर व्हायचं म्हणजे इंजिनियर म्हणून व्हायचं मेकॅनिकल इलेक्ट्रिकल कॉम्प्युटर तो हे नाही म्हणून मला एरोप्लेन इंजिनियर व्हायचा एरोनॉटिकल इंजिनियर व्हायचा शिपिंग इंजिनियर व्हायचा तो म्हणते का नाही म्हणत त्यांना पाहिलंच नाही. आपल्या इथं विमानतळच नाही, आपल्या इथं विमान जातच नाही, आपल्या इथं कोणतं समुद्रच नाही, तिथं शिप पाहिलीच नाही. आम्ही इंजिनियरचा विचार करत असणार आहे का. आपण बघायचे आमचे बरे मित्र भेटले ते म्हणजे मला मायनिंगमध्ये करा कारण बरोबर आहे मायनिंग आहे ना, मायनिंगमध्ये डिप्लोमा करायचा आहे क्वालिटी. तर हे सगळं जिंकल्यानंतर आपल्याला कळते. आमच्या यवतमाळच्या मुलाला विचारलं मायनिंग होतं मायनिंग काही मैदानामध्ये गेले करून असं असते. म्हणून जे साहित्य दाबण्यात आलं ते तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे यासाठीच जगद्गुरू साहित्य परिषदेची निर्मिती झाली. आणि म्हणून या साहित्याच्या माध्यमातून हे वेगवेगळे उपक्रम मग ते अण्णाभाऊ साठेचं साहित्य असो, जगद्गुरू तुकाराम महाराजांचं साहित्य असो, ते तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मराठा सेवा संघाच्या विविध शाखा काम करत असतात. आणि म्हणून मी परत एकदा या इथल्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी अशा प्रकारचा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवला. नुकतंच तुम्हाला एक सध्याचा एक गाजलेला नुकताच विषय होता तो वाघ्या कुत्र्याचा विषय होता. तो आपल्या रायगडावरच्या समाधीवरती वाघ्या कुत्र्याची एक समाधी इथं म्हणजे पुतळा ठेवण्यात आला होता. शिवाजी महाराजांच्या समाधीच्या उंचीवरील समोर एक दुसरी समाधी त्याच्यावर तो पुत्र बसवतो. बरोबर आहे. आता बऱ्याचशा चळवळीच्या लोकांना माहीत आहे पुत्र कोण आहे काय आहे, परंतु तिथं समाधी जी होती ती शिवाजी महाराजांच्या पत्नीची समाधी, संभाजीच्या आईची समाधी, त्या समाधीला उंच करून बरोबर शिवाजीच्या समोर पुत्र बसवतो. आता हे जे श्रीमंत पुत्र बसवतो तुम्ही पुत्र तर बाबाला माणूस आहे, सगळे आपला मित्र आहे म्हणजे मानवाचा मित्र आहे ना, त्याच्यामुळं याने आपला विषय पुढे आला.
परंतु उद्देश त्याचा काय ते मगाही सांगितलं उद्देश महत्त्वाचा असतो. मी जे काही बोलत आहे त्याचा उद्देश तुम्हाला लक्षात आला पाहिजे. तुम्ही जे काही शिकत आहे त्याचा उद्देश लक्षात आला पाहिजे. नाही निबंध तुम्हाला पहिलीपासून जगेपर्यंत निबंध लिहिले पण निबंध काय काय चांगली लिहिते त्याचा मागचा उद्देश काय आमच्या विद्यार्थ्याला माहिती. लक्षात पत्राचं लेखन माहिती आहे पण निबंधाचा उद्देश काय आहे बाबा आपण थोडा लागतो. आता अनेकांचे थोडं स्पोर्ट्स सुरू असतो. स्पोर्ट्स घालून तो रिसेप्शनच्या कार्यक्रमासाठी ते बसतो. आता स्पोर्ट्सचा उद्देश काय मैदान तुम्हाला स्पोर्ट्सचं नाव असलं त्याचा उद्देश काय खेळण्यासाठी तो जोरावर बघायला आहे की नाही. मग खेळण्यासाठी जोरावर आपण कुठे घालतो तर अशा पद्धतीचा उद्देश आम्हाला माहिती असल्यामुळे आमची गावाची हेरा बिघडून देतो. आणि त्याच्यामुळं त्यांचा उद्देश जो होता कारण बघून आपण आहे महत्वाचा आमचे पण हे महत्वाचं आहे ना. गाडगेबाबाचं चित्र म्हणलं असं म्हणून चित्र म्हणतो हे महत्वाचं आहे ना. गाडगेबाबा बोलत होतं तर त्याच्यामध्ये काही त्यांचा स्वतःचा स्वार्थ नाही आहे. कोणत्याच रुपयाला त्यांना काही स्वतः पैसे घेतले नाही. पण दुसऱ्या एखादा मुला म्हणताना त्याचा चांगला दंड आकार असून कपडे चांगले असत तर त्याच्या उद्देशामध्ये फरक असतो. तोही चांगलं सांगते पण चांगलं सांगून मधात थोडंसं वीज पेरून तुमचा खिशातला पैसा आपल्या खिशात कसा येईल ते पाहत असतात. गाडगेबाबांनी पैसे मागायचे नाही मागायचं पुढं परंतु ते कशासाठी मागायचे कोणासाठी भूत केलं ते तुम्ही आम्हाला माहिती पाहिजे. अशा पद्धतीचं आमच्या विद्यार्थीचं तसंच झालं. कुत्रा आमचा बाबाला माणूस आहे त्यांचे नाही कुत्र्याला तिथं बसवलं गावून शिवाजीच्या बरोबर. आता तिथं मला सांगा समाधी कोणाची तिथं समाधी होती त्यांच्या पत्नीची तिथं कुत्र बसवताना काम आहे का कुत्र्याला समाधी मम्मा काय म्हणतात बाजूला बसू ना त्या समाधीबरोबर जेवढं तुमची एवढ्या उंचीचा कुत्रा आहे एवढा उंचीचा कुत्रा आहे तिथं नाही राहत. आणि म्हणून तो कुत्रा इतिहासातच नाही तो कालांतराने गडकरी नावाच्या माणसाला इतिहास दिला आणि त्या इतिहासामध्ये कुत्रा घातला आणि तो वफादार दाखवला कारण प्लॅनिंग असतं. पहिल्या दाखवून मुलं कुत्रा लावणे जिजा माझ्यासोबत उभा करणे मग जेल बाहेरून बोलवणे आणि मग सांगणे हे दादूची कोणते होय और ये जो है ना ये जिजा माता है ये उनका बच्चा है. आता बाहेरच्या माणसाला काय केलं आहे पोर काय नाही तो बोलतो बापच झालं याचा विचार नाही नवीन विचार काय आई आहे पोरही दिसते बाजूचा पोरगा आहे मामा बाप आजा काका याच्या पलीकडे कोण आहे. म्हणून हे असं प्लॅनिंग असते मग प्लॅनिंगनं केलं जाते कुत्रं प्लॅनिंगनं टाकलं प्लॅनिंगनं मग ते कुत्रं बरोबर समाजात बसवलं. आणि जेव्हा हे आमच्या आता शिकल्या सर्वांनी आमच्या मराठ्या कुंडिया समाजाच्या बहुजन समाजाच्या लोकांना हे कळायला लागलं हे कुत्रं तरी एखादा अपना होईल गोष्टीचा म्हणजे चाललं पाहिजे म्हणून ते कुत्रं काढलं. आणि कुत्रं काढल्यावर मग टी व्हीवरून आता लोकांना कुठं माहिती 5% लोकांना माहिती आहे कुत्रं काढायचं लावलं 95% माहिती आहे मग 95% काय ते माहिती पडतं टी व्हीतून कारण टी व्ही पाहत करून आम्हाला 90% लोक आहेत. टी व्ही पाहत करून 90% लोक आहे काय काय सांगते टी व्हीवाले सकाळपासून संध्याकाळून खोटं सांगतात. पण काही काही पद्धती जसा न्यूज येते तर आमचे काम पाहिजे ना तुम न्यूज बताएंगे तो हमको भी पूछो हमारे क्यों वहाँ पे हमारा भी तो कुछ बोलना है हमारा बोलना वहाँ पे बता तेव्हा कुठं असते तेव्हा आपल्या कार्यकर्त्याचे बोलून आपला कार्यकर्ता पूर्ण सांगते कुठं काय हवंय कुठचा इतिहास हवंय काय हवंय ते माहीत होते लगेच बॉम्ब होतो. लगेच पुण्यामध्ये बॉम्ब होते टीव्हीच्या माध्यमात बॉम्ब म्हणजे काय फटाके गावठी फटाके फोडल्यासारखे बॉम्ब पुऱ्या भारतभर